हे कलियुग आहे. इथे मनुष्याची किंमत ही त्याच्याकडे दिसणाऱ्या पैशांनी होती. तरीही आमचा आपणासमोर त्या विश्वातील जनतेला एक प्रश्न आहे. एक उदाहरणासहित आपण आज इथे हा प्रश्न सादर करीत आहोत. ते उदाहरण पुढील प्रमाणे. एक सुंदर महिला आहे जिचं सौंदर्य हे कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करताच खुललेलं दिसतं. परंतु ती परिस्थितीने गरीब असल्याने तिच्याकडे सजण्यासाठी दागदागिने आणि सजावटीचे साहित्य मुबलक प्रमाणात नसते. परंतु तिच्या घरातील सर्वात मोठे दागदागिने म्हणजे तिच्या घरातील सुख, शांती आणि समाधान आहे. एकमेकाबद्दल असलेली आस्था आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे आणि एकमेकाला कोणताही विषय हा सर्वांसमोर मांडण्याची मुभा आहे. दुसरीकडे पहा आता, दुसरीकडे दुसरी महिला आहे जिच्याकडे मुबलक सोनं नाणं, चांदी, हिरे, मोती आणि बाहेर पडण्यासाठी, सजण्यासाठी मेकअपच्या प्रसाधनांची अनेक साधने तिच्याकडे उपलब्ध आहेत. परंतु तिच्याकडे सर्व सुख असून शांती आणि समाधान नाही. तिच्या घरात तिला तिचं मत मांडण्याची मुभा नाही. तिला व्यक्ती स्वातंत्र्य नाही. तर ह्या दोन्ही महिलांपैकी कोणती महिला अधिक सुखी मानली जाईल? त्याचे उत्तर काय आपणापैकी कोणी देऊ शकतं?